नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे द ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पा ची यशोगाथा. महाबळेश्वर या निसर्गाने नटलेल्या थंड हवेच्या गिरीस्थानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या आणि प्रथम क्रमांकाच्या स्थानावर असलेलं द ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पा या पर्यटन स्थळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कुमार रणखांब आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांच्यासोबत आपण पर्यटन स्थळाने केलेल्या आणि करत असलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. द ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील उत्कृष्ट प्रतिमा तयार केलेली आहे. अशोक कुमार यांच्याबद्दल आणखीन एक विशेष म्हणजे अशोक कुमार यांनी शासन सेवेमध्ये एक उत्कृष्ट नाव लौकिक असलेले अधिकारी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. त्यांनी काही जिल्ह्यात आयुक्तपदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थापन शास्त्राचे उच्च शिक्षण पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पूर्ण केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सर, शासनामध्ये उत्कृष्ट अधिकारी म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे, आयुक्त म्हणून महत्त्वाच्या पदावर काम केलेलं आहे, तर तुम्ही अचानक या व्यवसायाकडे कसे वळलात? या व्यवसायाकडे वळण्याचं मेन रिझन म्हणजे असं काही मी ठरवून केलेलं आहे. त्याच्यामुळे असं पर्टिक्युलरली योगायोगाने वगैरे किंवा अचानक मी या व्यवसायात नाही आलो. मी ठरवलं होतं लहानपणापासून की मला या व्यवसायामध्ये करिअर करायचं आणि माझी लहानपणापासूनची याच्यामध्ये एक आवड होती की अशी. त्यानिमित्ताने मग हे सगळं करत असताना माझे इनलॉज जे आहेत म्हणजे माझ्या पत्नीचे भाऊ ते एक मोठे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योग आहेत. पण त्यांच्या संपर्कात रसिक पटेल नावाचे एक हॉटेलर होते, ते माझ्या संपर्कात आले आणि मग आम्ही माझ्या फॅमिलीने मिसेसने त्यांच्यामुळून एक व्यवसाय सुरू केला. आणि मी जेव्हा सेवेतून मुक्त झालो तर त्यावेळेस मी पूर्णपणे याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि हा व्यवसाय करायला सुरुवात केली. ओके, मग या व्यवसायासाठी तुम्ही काही व्यवस्थापनाचं स्पेशल असं शिक्षण घेतलं होतं का? व्यवस्थापनाचं शिक्षणामध्ये मॅडम पर्टिक्युलरली मी माझं शिक्षण जेव्हा चालू असताना मी बिझनेस मॅनेजमेंट मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर व्यवस्थापन शास्त्रामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी युनिव्हर्सिटीत देखील खूप चांगल्या क्रमांकाने म्हणजे प्रथम क्रमांकावर त्यावेळेस मी आलेलो होतो. आणि ह्या सगळ्या माध्यमातून मी डॉक्टरेट देखील काही वर्ष मी ते करण्यासाठी घातले. या शिक्षणाची बॅकग्राऊंड माझ्या व्यवसायामध्ये त्याचा खूपसा उपयोग झाला. ओके, आता हे ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पा पर्यटकांचं एक प्रथम पसंतीचं ठिकाण झालेलं आहे, तर त्यामागे तुमचे असे विशेष प्रयत्न काय? बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुठलाही आदरातिथ्य व्यवसाय जो आहे म्हणजे हॉटेल मोठ्या रिसॉर्टचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये एक 4 गोष्टीवर हा सगळा व्यवसाय अवलंबून असतो. त्याच्यामध्ये उत्कृष्ट लोकेशन, ज्याला आपण उत्कृष्ट लोकेशन म्हणतो की ज्या ठिकाणी आपण आपला व्यवसाय चालू करू त्या ठिकाणचं लोकेशन कसं आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट सेवा आम्ही देतो, म्हणजे हॉटेल व्यवसायाची सेवा जे सर्व्हिस जी सेंटर आहे ते सर्व्हिस सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आहे ती एक उत्कृष्ट केली पाहिजे. उत्कृष्ट खाद्यपदार्थ किंवा खाद्य म्हणजे जेवण म्हणा किंवा त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे जेवणासंदर्भात जे सगळे आहे खाण्यापदार्थ सगळे, तर त्या देखील उत्कृष्टता ही एक सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटी उत्कृष्ट मनोरंजन. ह्या 4 गोष्टी नजरेसमोर ठेवून जे आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये आधुनिक हॉटेल व्यवस्थापन ह्या 4 गोष्टीला फार महत्त्व दिलं असतं. त्या गोष्टीचं प्रामुख्याने आम्ही प्रत्येक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी आम्ही सुरुवात केली. आता याच्यामध्ये सगळ्यात हे पण महत्त्वाचं आहे की ग्रँड लिगसीमध्ये तुम्ही पाहत असाल की एक 13 प्रकारच्या कॅटेगरीच्या रूम्स वगैरे आम्ही अवेलेबल करत होतो. काही झॅकोजी रूम्स आहेत, काही ॲक्वा रूम्स आहेत की जे इंडिव्हिज्युअल स्विमिंग पूल त्याच्यामध्ये आहे, काही इम्पोर्टेड टेंट्स आम्ही केलेले आहेत, काही इम्पोर्टेड वूड हाऊसेस आमच्याकडं आहेत. या सगळ्या कॅटेगरी असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये फार मोठं हे केलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे खाद्य संस्कृतीमध्ये देखील विचार जर केला तर खूप चांगल्या पद्धतींची आम्ही सेवा देतो. मनोरंजनासाठी खूप चांगल्या सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सेवा म्हणजे सर्व्हिस जी असते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात बेसिक फाउंडेशन असतो त्याच्यावर आम्ही खूप कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, खूप अभ्यास करून मग त्या पद्धतीने आम्ही कामकाज करतो. त्यामुळे हे असे विशेष आमचे प्रयत्न ह्या डेव्हलपमेंटसाठी आहेत मॅडम. तुमच्या रिसॉर्टमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा मनापासून आनंदी होऊन जातो, पूर्ण एन्जॉय करून जातो. एक्झॅक्टली काय आहे यामागचं सिक्रेट, असं काय आहे या रिसॉर्टमध्ये? सगळ्यात बेसिकली एक गोष्ट सांगतो मॅडम की असं रहस्य वगैरे काही नाही आहे.
त्याच्यामध्ये की येणारा प्रत्येक पाहुणा रिसॉर्टमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा हा आमच्या स्वतःच्या घरात जसा पाहुणा आपण येतो त्याला ट्रीट करतो तशीच वागणूक आम्ही त्याला तसेच आमची ट्रीटमेंट देतो. त्यामुळे आम्ही आज या नावारूपाला आलेलो आहेत. बेसिकली विविध प्रकारचे म्हणजे ज्यावेळेस तो चेकिंग केल्यापासून चेकआउट करेपर्यंत त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवर जर आमचं लक्ष असतं. आमचा स्टाफ अत्यंत क्वालिफाईड अत्यंत प्रशिक्षित अशा प्रकारचा आहे. त्यामुळे त्याला असं कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहतो ही संकल्पनाच निश्चितपणे त्याच्या डोक्यात नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग आम्ही आज ज्या ह्या स्टेजला आलो म्हणजे प्रथम क्रमांकामध्ये आम्ही आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि इवन दो रँकिंगमध्ये आज महाबळेश्वरमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्याचं कारणच बेसिक आहे की आम्ही गेस्टकडच्या छोट्या 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 बारीक बारीक गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो आणि तो आनंदी होईलच हे आमचं पहिल्यापासून ध्येयच आहे. त्यामुळे हे आम्हाला शक्य झालेलं आहे. प्रेक्षकांनो, यांच्या रिसॉर्टमध्ये द 4 एलिमेंट रेस्टॉरंट आणि द स्पाइस थाली लाऊंज हे स्वादिष्ट भोजन आणि खानपान सेवेसाठी खूप फेमस आहे. तर याबद्दल आता सरांकडून थोडं जाणून घेऊयात सर. बेसिकली 4 एलिमेंट रेस्टॉरंटची जे भायाभरणी होत असतानाच किंवा ते सुरुवातीला त्याची फाउंडेशन बसत असतानाच आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये एक निश्चितपणे ठरवून घेतलं होतं की आम्ही जे काही देऊ लोकांना त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे रेस्टॉरंटच्या बाबतीत जे काही खाद्यपदार्थ देऊ जे काही देऊ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक फायदा आम्ही पाहणार नाहीत. उत्कृष्ट प्रकारचे उत्कृष्ट क्वालिटी ज्याला आपण गुणवत्ता असं म्हणतो क्वालिटी आणि उत्कृष्ट स्वाद ह्या 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन करून की त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे की त्या कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आम्ही आज प्रत्येक याला म्हणजे प्रत्येक आमच्या पाहुण्याला एक बेस्ट क्वालिटी बेस्ट स्वाद ह्या गोष्टी देतो. आणि ह्या 2 गोष्टीच्या आधारावरच आज आम्ही खूप मोठी प्रगती केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये एक मला सांगावंसे वाटते की ज्यावेळेस आम्ही हे खाद्यपदार्थांची म्हणजे याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आम्हाला असं वाटलं होतं की याच्यामुळे कदाचित आमचं रिसॉर्ट एक फूट नावारूपाला येईल. पण झालं काय की कुठल्या प्रकारचा आर्थिक लाभ त्यावर कॉन्सन्ट्रेट न केल्यामुळे इकडे लोक आले आणि त्या निमित्ताने लोक राहायला आमच्याकडे यायला लागली. आणि त्याच्यामुळे एक कंबाईन असा एक फार मोठा फायदा आम्हाला त्याच्यामुळे झाला. आणि आज देखील महाबळेश्वरमध्ये आम्ही शाकाहारी व्हेज उत्कृष्ट प्रकारचं देतो. येणारा प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक पाहुणा त्याची गुणगान करूनच जातो ही आमची खात्री आहे. सर, तर ग्रँड लिगसी ठिकाण हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तर आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन वेडिंग पण इथे करायला मिळतं. तर याबाबत थोडं आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, कारण का आता लग्नाचा सीझन तसाही चालूच आहे. डेस्टिनेशन मॅरेजच्या बाबतीत मॅडम मी एका वेगळ्या पद्धतीने ह्या वेगळ्या मुद्द्यावर मी बोलणार आहे. कारण डेस्टिनेशन मॅरेज ही संकल्पनाच एक वेगळी संकल्पना आहे की डेस्टिनेशन मॅरेज ज्यावेळेस आपण जे शब्द उच्चारतो त्यावेळेस ते उच्चभ्रू लोकांसाठी तयार केलेली संकल्पना असं बऱ्याचशा लोकांच्या. आणि याच्यापूर्वी देखील आम्ही खूप मोठी लग्न केली. परंतु ज्यावेळेस आम्ही विचार केला पर्टिक्युलरली माझ्या बाबतीत मी सांगतो की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना देखील काही स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. मग मी त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली आणि आज आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस ह्याच कारणासाठी की आम्ही खूप मध्यमवर्गीय समोर ठेवून आम्ही हे करतोय. म्हणजे ह्या लग्नाचं संपूर्ण जे बजेट वगैरे जे काय आहे आणि तो देखील त्याच्यामध्ये खूप अगदी म्हणजे त्याला ते शक्य होतं. माझं एक उदाहरण सांगतो. मी काही दिवसापूर्वी जयपूरला एका डेस्टिनेशन वेडिंगसाठी गेलो होतो. आता तिथलं डेस्टिनेशन वेडिंगचं 1.5-2 करोडचं बजेट पाहिल्यानंतर मी खूप विचार केला की सर्वसामान्यांच्या ह्या आवाक्याच्या बाहेर असतं आणि मग सर्वसामान्य लोकांना देखील ह्या गोष्टी करायच्या असतात. मग मी सगळ्यात फोकस केला की याच्यामधला आपला जो प्रॉफिटचा पार्ट असेल तो कसा कमी करता येईल. त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी जास्तीत जास्त कमी करून तिथे आपल्याला कसं सर्वसामान्य लोकांना ते त्यांच्या बजेटमध्ये बसवता येईल ही कन्सेप्ट डोक्यात घेतली आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मी सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये इतका रिस्पॉन्स मिळाला की आम्ही अत्यंत म्हणजे माफक पद्धतीमध्ये ते करतो. लोकांना खूप म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कट्टेस केले. आमच्याकडं ज्यावेळेस डेस्टिनेशन मॅरेज होतं त्यावेळेस खाण्यापिण्याची खूप रेलचेल असते. सगळ्या गोष्टी करतो परंतु कुठल्याही गोष्टीचा अपव्यय होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. मग त्यामुळे आम्हाला शक्य आहे. म्हणजे आज आम्ही डेस्टिनेशन मॅरेजमध्ये पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठी लग्न करतोय. खूप मोठी लग्न केली आणि आता पुढच्या वर्षात देखील आमची बरीचशी लग्न बुक्ड आहेत. त्याचं कारण हेच आहे मॅडम. ओके. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी ज्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलेलं आहे अशांच्या काही प्रतिक्रिया आपण पाहूयात.
my first time ever in India, and I'm here for Trishala and Nikhil's wedding. And what a better place to have it than the Grand Legacy Resorts and Spa. This place is absolutely beautiful. The food's been delicious. The buffet's been amazing. The food that we had so far, I really enjoy it. I tried a lot of Indian food before, but I still there's a lot more things that I haven't tried before. Very nice hotel, very welcoming, awesome service and super clean and lovely weather in Mahabaleshwar. Really fine foods, really nice atmosphere, events, entertaining. Get everything you wish for. Food is incredible. Amazing. Well, it's neat, it's clean, the views are stunning. It's Just perfect. View is just too good and you are feeling so romantic. The surrounding is very, very beautiful. It's very natural, scenic, and everybody enjoyed it very, very well. 8 to 10 foreign guests from Vietnam, from Brazil, from Italy, from Canada. They also like the food very much. Beautiful, amazing experience. TGL New York. The Grand Legacy Resorts. Hotel Grand Legacy, TGL. तर आत्ताच या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. तुम्हाला सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकतो. तर सर, तुमचं महाबळेश्वरमध्ये एकमेव रिसॉर्ट ISO प्रमाणित आहे, तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडं सविस्तरमध्ये सांगाल. बेसिकली मॅडम, ISOची संकल्पनाच अशी असते की आपण सगळ्या पद्धती प्रमाणित करतो. म्हणजे आमचे हाऊसकीपिंग असेल, फ्रंट ऑफिस असेल, F&B असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रमाणित करतो आणि त्या प्रमाणित केलेल्या गोष्टी त्या सिस्टीममध्ये आम्ही कामकाज करतो. आणि ते कामकाज करण्यासाठी मग आम्हाला महाबळेश्वरमधलं एकमेव रिसॉर्ट असं आहे की ते रेस्टॉरंटला वेगळं ISO आणि रिसॉर्टसाठी वेगळं असं ISO आम्ही प्रमाणित करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रिसॉर्टसाठी 9001 आणि रेस्टॉरंटसाठी 22,000 असे ISO प्रमाणेशन आम्हाला मिळालेलं आहे, ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे आम्हाला. आणि त्यासाठी आवश्यक असलेलं ट्रेनिंग, आवश्यक असलेल्या सगळ्याच गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि एक चांगला रिस्पॉन्स आणि एक आधुनिक पद्धतीने आम्ही प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. तर प्रेक्षकांनो, द ग्रँड लिगसी रिसॉर्ट विषयी अशीच आमची चर्चा चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत अशोक कुमार रणखाम. त्यांच्यासोबत आपण रिसॉर्टविषयी चर्चा करत होतो. त्यांच्या रिसॉर्टविषयी आपण जाणून घेत होतो. अधिक पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, तुमच्या रिसॉर्टमधून सनराईज आणि सनसेट दोन्ही गोष्टी आपल्या पर्यटकांना पाहायला मिळतात. एक महत्त्वाचं आकर्षणच म्हणावं लागेल. यासाठी आम्ही काही विशेष काही प्रयत्न केलेले नाही. ती परमेश्वराची देणगी आहे. हॉटेलची जागा फाइंड आउट करताना ह्या गोष्टीचे आम्ही आमचं डोक्यामध्ये असं प्लॅनिंग होतं, परंतु म्हणजे योगायोगाने आम्हाला ती मिळाली आणि खूप चांगला एक सूर्योदय आणि सूर्यास्त तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकता. माणसाच्या आयुष्यामधला जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस त्याला म्हणजे ते एक वातावरण असं सकाळचं की ते इतकं मस्त असतं की त्याची मी कल्पना तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला तिथे येऊनच पाहिलं पाहिजे. आणि सूर्योदय देखील एक म्हणजे सूर्य मावळत असताना त्याच्या काही छटा पसरतात आणि त्या सगळ्या आमचं बेसिकली रिसॉर्टच एक हिलवर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची एक अनुभव एक फार वेगळा आहे. त्यासाठी आम्ही वेगळे काही प्रयत्न केले नाहीत. परमेश्वराची देणगी समजायची आणि आम्हाला ती देणगी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तसं करतोय. अगदीच. आता महाबळेश्वरच्या आर्ट गॅलरीबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. बेसिकली महाबळेश्वरमध्ये एक छोटीशी आर्ट गॅलरी आमच्या रिसॉर्टमध्ये आम्ही तयार केली आहे. म्हणजे महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला महाबळेश्वरचं अट्रॅक्शन म्हणजे काय की 10-12 पॉईंट्स आहेत किंवा एक महादेवाचं मंदिर आहे, याच्या पलीकडे काहीच माहीत नसतं. पण महाबळेश्वरचा इतिहास जो आहे तो 1200 सालापासून 1948 पर्यंत काय काय घटना घडल्या. म्हणजे सुरुवातीला 12 शतकामध्ये काय परिस्थिती होती. म्हणजे तिथं महादेवाचं जे मंदिर आहे ते खूप अतिप्राचीन आहे. त्याची स्थापना कशी झाली, कोणी केली, मग त्याच्यामधले काही दंतकथा आहेत, काही कथा आहेत, त्या कशा कशा होत गेल्या. त्याच्यानंतर सर्वात प्रथम याच्यामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचं जे वास्तव्य ज्यावेळेस होतं तिथे त्या कालखंडामध्ये काय काय झालं, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. अफजल खान आणि शिवाजी महाराजांची जी एक अभूतपूर्व भेट ती झाली, त्या ठिकाणी एक मोठा हे जे सगळं जे काय आहे तो त्या ठिकाणी त्याला कसं मारलं गेलं हे सगळी माहिती आम्ही त्याच्या जतन करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिशांची सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनी असताना ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश कसे आले, त्याच्यानंतर भारतांत गेल्यानंतर ब्रिटिश कसे आले, मग
तिथं कोणी कोणी राज्य केलं, मग कोण वेगवेगळे ब्रिटिशांचे अधिकारी कसे होऊन गेले, त्यांचे काही जी माहिती जी आहे ती संपूर्ण एकत्र करून ते आर्ट गॅलरीत लावली. त्यामुळे तुम्ही जर एक 15-20 मिनिटं अर्धा तास जर त्या गॅलरीमध्ये सगळी माहिती वाचली तर तुम्हाला संपूर्ण महाबळेश्वरचा इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मी पर्टिक्युलरली ही गोष्ट कुणी करत नाही, परंतु आपल्याला केली पाहिजे की आपल्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा त्याला आपलं कळलं पाहिजे की महाबळेश्वरला आपण का जातो. म्हणजे महाबळेश्वर स्थापन होण्यासाठी ब्रिटिशांनी एक 12 लोकांची डॉक्टरांची टीम पाठवली, म्हणजे त्याचे ती राजधानी डिक्लेअर करण्याच्या पूर्वी. आणि तिथे त्या टीमनी खूप अभ्यास केला, म्हणजे 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये. आणि तिथून मग त्यांनी एक परवानगी दिली की हे बेस्ट प्लेस आहे इंडियामधलं. ही त्याच्यामागची सगळी बॅकग्राऊंड आहे. ओके. तर प्रेक्षकांना द ग्रँड लिगसी रिसॉर्टला राज्यस्तरीय व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याबद्दलही तुम्हाला सांगणार आहे. पहिला सुरुवातीला एव्हीच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि त्यानंतर सरांकडून जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या एका हॉटेलने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अटकेपार झेंडा रोवला आहे. थायलंडच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड इन हॉस्पिटॅलिटी हा पुरस्कार महाबळेश्वर येथील द ग्रँड लिगसी या हॉटेलने पटकावलाय. बँकॉकच्या थायलंड येथे 15 आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्क्लेव्ह या उपक्रमांतर्गत देशातील चांगल्या सेवा देणाऱ्या तसेच हॉटेल क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या काही मोजक्या हॉटेलना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या महाबळेश्वर या गिरिस्थान पर्यटन स्थळावर तारांकित आणि अतुलनीय सेवा देणारा द ग्रँड लिगसी या रिसॉर्टला आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड इन हॉस्पिटॅलिटी हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार थायलंडचे उपपंतप्रधान HE कुन कोझन डब्बाराणसे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी हिंदी सिने अभिनेता विवेक ओबेरॉय देखील उपस्थित होते. हॉटेलचे CEO अशोक कुमार रणखाम आणि त्यांच्या पत्नी सीमा धुरी रणखाम यांनी या ठिकाणी जाऊन हा पुरस्कार स्वीकारला आहे. द ग्रँड लिगसी हे रिसॉर्ट महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावित आहे. तर एकंदरीतच तुमचा हा प्रवास जो आहे तो यशस्वी ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं या सर्वांबद्दल? महाबळेश्वरमध्ये ग्रँड लिगसीची सुरुवात झाली. त्या ग्रँड लिगसीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये खूप कठीण परिस्थितीला आम्ही सामोरं गेलो. अगदी छोट्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला होता. माझी पत्नी त्या ठिकाणी हा सगळा व्यवसाय पाहायची सुरुवातीला. तिला खूप अडचणी काय आल्या. माझे पार्टनर जे रसिक पटेल जे आहेत, आता ते कुणाल, त्यांचे पुत्र कुणाल पटेल माझ्याबरोबर आहेत. अनेक गोष्टी आम्ही चेंजेस करत गेलो. अनेक उदाहरणं सांगायची झाली तर द ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही करत गेलो. आणि आत्ताच तुम्ही ते अवॉर्डचं पाहिलं असेल की अनेक म्हणजे राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला त्याचे वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले. आम्ही आमची कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडत असताना आम्हाला खूप लोक जॉईन होत गेले. आज महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरचं नाव काढल्यानंतर द ग्रँड लिगसी लोकांच्या ताबडतोब तोंडावर येतं की त्या पद्धतीने खूप मोठा प्रवास या ठिकाणी झालेला आहे. काही उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर काही ठिकाणी जे कस्टमर अक्षरशः काही दिवस राहून जातात तर त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं की खूप चांगली ट्रीटमेंट आम्हाला दिली, खूप आनंद आम्हाला दिला तुम्ही. याच्यासारखी पावती आम्हाला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा डेस्टिनेशन मॅरेज आम्ही एक नवीन कन्सेप्ट सुरू केली तर त्यावेळेस ज्यावेळेस लग्न होऊन म्हणजे त्या मुलाचे आणि मुलीचे आईवडील जेव्हा जातात त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं की साहेब तुमच्यामुळे, म्हणजे आम्ही काय फार मोठे आहोत असं नाही, आम्ही कॉन्सन्ट्रेट केले की आम्हाला प्रॉफिट कमी मिळाला तरी चालेल, परंतु ह्या मध्यमवर्गीय लोकांचं लग्न या ठिकाणी लावायचं. आणि हा प्रयोग इतका यशस्वी झाला आहे की आज डेस्टिनेशन मॅरेजचं नाव निघालं की द ग्रँड लिगसी लोकांच्या डोळ्यासमोर येतं. असा हा प्रवास आमचा याच्यामधून आहे आणि सगळे लोक पाहत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती की वेगळ्या पद्धतीने एक आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुमची साथ मिळावी एवढीच आशा या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी आला, आमच्याशी चर्चा केली, एक चांगलं रिसॉर्ट आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलात, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, द ग्रँड लिगसी रिसॉर्टला राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान मिळालेले आहेत. या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला सुद्धा काही क्षण रिलॅक्समध्ये स्पेंड करायचे असतील तर ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पाला व्हिजिट करा. प्लस इथे आता लग्नाचा सीझन सुद्धा चालू आहे, तर डेस्टिनेशन वेडिंगचा जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर जे दिसतात त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.